गेल्या काही वर्षापासून मी निसर्गाच्या सानिध्यात राहतो आहे. त्यामुळे आता मला शहरातील माणसे, टोलेजंग इमारती आणि मोठाल्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे. या रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपणा हिरावून घेतला आहे. ही जाणीव वेदना देणारी आहे, असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने ज्येष्ठ लेखक अनंत सामंत लिखित आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित ही चंद्रचूर्याची नक्षी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी नाना पाटेकर बोलत होते. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विदिशा विचार मंचाचे समन्वयक पंकज सेमकल्याणी यांची होती. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध कवी संदीप खरे, प्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी, विदिशा विचार मंचाच्या संस्थापक संचालिका ममता शेमकल्याणी आणि समन्वयक पंकज शेमकल्याणी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की अनंत सामंत हे वाचकाला झपाटून टाकणारे लेखक आहेत. त्यांच्या लेखनात पाहायला मिळणारी निसर्गाची रूपे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडली आहेत. अनंत सामंत यांनी ही चंद्रचूर्याची नक्षी या पुस्तकात अनेक वैयक्तिक अनुभव लिहिले आहेत. ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू असून त्यांनी कायम लिहिते राहिले पाहिजेत. यावेळी बोलताना संदीप खरे म्हणाले की अनंत सामंत यांनी या पुस्तकामध्ये खूप वैयक्तिक लेखन केले असले तरी त्याला वैश्विकतेचा गाभा आहे. त्यांच्या लेखनात असलेली संवेदनशीलता त्यांच्या वास्तव जीवनाला देखील समृद्ध करणारी असल्याचं त्यांनी सांगितलं. कृष्णकुमार गोयल म्हणाले की एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या पुस्तकाच्या अभिवाचनाने करावा ही फारच चांगली कल्पना आहे. यावेळी ही चंद्र सूर्याची नक्षी या पुस्तकातील निवडक भागांचे अभिवाचन प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले. अशी माणसं मग त्यांच्याशी म्हणजे इथे येण्याचं कारण अनंत आणि ही आमची दोन मंडळी. कारण मला अशा कार्यक्रमाला जायला आवडतं. मला तिथे असं खूप गर्दी आहे वगैरे अशापेक्षा हे छान वाटतं, घरात आल्यासारखं वाटतं. अनंताला आता सतत अजून लिहितं करायला पाहिजे. तो आता थोडासा कोशात गेला आहे, थोडासा असा विड्रॉ झाल्यासारखा. तसं नाही, आम्ही भेटतो, शेतावर आला होता. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही एकदा तिकडे या. मी आत्ता नट म्हणून मी खूप बदललेलो आहे. त्या माझ्या त्या गावामध्ये मी त्या एकदा अगदीच खेड्यात म्हणजे आजूबाजूला तो हे शेजारसुद्धा नाही आहे, खूप लांब लांब घरं आहेत. मला इथे भीती वाटते आता हल्ली शहरामध्ये ग. म्हणजे खरंच माणसं आणि त्या मोठ्या गाड्या, इमारती, रस्ते, भांडणं, राजकीय सगळ्या उलथापालथी, सामाजिक ह्याच्यामध्ये असलेली विसंगती इतकी वाढलेली आहे. पूर्वी जशा कविता तू लिहायचास तशा कविता आता तुला नाही लिहिता येणार, कारण भवताल इतका बदललेला आहे आणि इतकं आपल्याला पुन्हा नाजूक होता येणार नाही. तुझ्यासारखं तुला ते तू जो होतास तूही बदललेला आहेस, कारण ह्या सगळ्यांनी तुझ्यावर इतके आघात केलेले आहेत. त्यामुळे जे आपलं नाजूक पण होतं ते जपणं शक्य नाही. त्याच्यामध्ये असं मग कुठेतरी चंद्रचूर्याची नक्षीसारखं काहीतरी वाचायला मिळतं, तर वाटतं की नाही मग काहीतरी छान अजून काहीतरी करता येईल आपल्याला. उत्सुकतेने मी तिच्या पाठोपाठ निघालो. अर्धनिद्रिस्त गावातून 2-3 किलोमीटरचा फाट्यागत रस्ता तुडवत पुढल्या तापल्या मोकळ्या माळरानावरून तिने मला समुद्राकाठच्या सुरूच्या रानात आणलं. नव्यानेच लावला असणार सुरू, फक्त 8-10 फूट उंच वाढली होती झाडं. थंडगार दाट सुरूच्या सावलीच्या आणि तापल्या वाळूच्या सीमेवर आम्ही बसलो. समोर अजस्त्र सागर चंदेरी पेटला होता. हलत्या वाफाळत्या पडद्यापाठी दूर मच्छीमार बोटी तरंगत होत्या आणि त्या पलीकडे समुद्र कापत जाणारी जहाजं. ब्रिज वॉचवर आल्याप्रमाणे काही क्षण मी त्यांच्या दिशा, वेग सवयीने जोखत राहिलो आणि मग तिची नजर जाणवली. मी तिच्याकडे पाहिलं. थेट डोळ्यातून मनात शिरायची सवय असावी तिला. चोरून काही करणं जमतच नसावं आणि काही चोरून ठेवणंही. आठवडाभर होतो मी गावात. आठवडाभर भर दुपारच्या वणव्यात आम्ही नेमानी समुद्रावर जात होतो. देवळात पिंडीवर टांगलेल्या अभिषेकाच्या तांब्याच्या कलशावर समईच्या ज्योतीचा मंद प्रकाश पसरल्यासारखा चेहरा लालबुंद व्हायचा तिचा समुद्रावर पोचेपर्यंत.
आणि गाभाऱ्याच्या बंद दारांच्या गजातून दिसणाऱ्या एकाकी निरांजनातल्या ज्योतीची व्याकुलता डोळ्यात.